आज आपण आंबेडकरी जलसे या विषयावर चर्चा करणार आहोत. आंबेडकरी जलसे हा जो मुद्दा आहे तो आपल्या लोकरंगभूमीच्या अभ्यासक्रमामध्ये सत्यशोधकीय जलसे आणि आंबेडकरी जलसे या दोन प्रकारांना आपण समजून घेतो आहोत. आणि लोकरंगभूमीच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या लोककला प्रकारांनी समाजाला प्रबोधनाचं काम केलं त्या लोककला प्रकारांमध्ये सत्यशोधकीय जलसे आणि आंबेडकरी जलसे या दोन प्रकारच्या लोककला प्रकारांचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे. आता आंबेडकरी जलसे म्हटल्यानंतर त्या नावातच म्हणजे जसं सत्यशोधकी जलसे हे महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी म्हणजे ते उभे राहिले, त्याच प्रकारे आंबेडकर जलसे हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार उराशी घेऊन हे खऱ्या अर्थानं पुढे आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे व्यक्तित्व होतं, म्हणजे तुम्ही आंबेडकरी जलसेंची परंपरा जर पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांच्या दलितोद्धाराची जी चळवळ होती त्या चळवळीतून त्यांनी अस्पृश्य समाजाला सनातन्यांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जे प्रयत्न केले त्या सगळ्या गोष्टी आंबेडकरी जलस्यांमधून प्रभावीपणे पुढे आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व जर तुम्ही पाहिलं तर 1920च्या माणगावला झालेल्या परिषदेपासून नागपूरच्या परिषदेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. डॉक्टर बाबासाहेबांचं व्यक्तित्व हे जे होतं हे म्हणजे साहित्य, कला, इतिहास, तत्वज्ञान, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, एकूणच संस्कृतीचं त्यांचं वाचन, मनन आणि चिंतन जे होतं ते चौफेर होतं. अत्यंत ज्ञानी होते ते. ज्ञानाच्या किल्ल्या शेकडो वर्ष उच्चवर्णीयांनी आपल्या कमरेला का खोचून ठेवल्या? ते महात्मा फुल्यांप्रमाणे बाबासाहेबांनी अचूक ओळखलं होतं. कारण या सगळ्या विचारामध्ये महात्मा फुल्यांचा प्रभाव त्यांच्या विचारांवर जास्त होता. सर्व प्रकारच्या असंतोषाचं मूळ तृष्णा व तिच्या शमनाचे प्रभावी साधन म्हणजे ज्ञान या पद्धतीचा विचार ते करत होते. आणि म्हणून ज्ञान सर्वांना प्राप्त झालं पाहिजे यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. बाबासाहेब आंबेडकरांवर ज्यांनी ज्यांनी लिहिलं म्हणजे जे साहित्य त्यांच्यावर निर्माण झालं, जे काव्य लिहिलं गेलं ते जगात क्वचितच एखाद्या महापुरुषावर लिहिलं गेलं असेल. इतकं प्रचंड प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांवरचं लेखन आपल्याला पाहायला आणि वाचायला मिळतं. पण तरी त्यांच्या व्यक्तित्वातला साहित्य, कला, वाङ्मय, संगीत आदी ललित कलांची उत्तम जाण असलेले बाबासाहेब हा पैलू थोडा अलक्षित राहिलेला आहे. आंबेडकरी जलशांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनाबद्दलच्या त्यांच्या कार्याबद्दलच्या अनेक गोष्टी पुढे आल्या. आंबेडकरी जलशांची प्रेरणा जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की महात्मा फुल्यांचं कार्य आणि सत्यशोधक चळवळीचं तत्वज्ञान हे महात्मा फुल्यांचं कार्य आणि सत्यशोधक चळवळीचं तत्वज्ञान ही जशी सत्यशोधक जलशांची कीर्तन, मेळे, शाहिरी आणि सत्यशोधक जलशांच्या मागची प्रेरणा ठरते, त्याचप्रमाणे
आंबेडकरी कलावंतांच्या संपूर्ण कलाविष्कारामागे जलसे, शाहिरी, भजनी मंडळ, कला पथक, दलित रंगभूमी आणि एकूणच आंबेडकरी साहित्यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि कर्तृत्व, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं तत्वज्ञान आणि चळवळीच्या प्रेरणा आपल्याला पाहायला मिळतात. मग बाबासाहेबांच्या ज्या चळवळी आहेत त्या सामाजिक क्रांती, राजकीय क्रांती, धार्मिक क्रांती या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतात. या वेगवेगळ्या ज्या क्रांत्या त्यांनी घडवून आणल्या तीच खरं तर आंबेडकरी जलशांची प्रेरणा आहे. या सर्व चळवळींचं एक महत्वाचा मानदंड ते म्हणजे प्रज्ञाशील, करुणा आणि मानवता. आणि हेच विचार, हेच तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारातूनही पुढे आलं, जलशांमधूनही पुढे आलं. आंबेडकरी जलसा हा सामाजिक प्रबोधनाच्या विचारांनी प्रेरित झालेला लोकप्रकार आहे. तो शुद्ध आंबेडकरी विचार आणि तत्वज्ञानाची बांधिलकी मानणारे पहिलं लोकनाट्याचं रूप आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या विज्ञाननिष्ठ तत्वज्ञानाचे व सामाजिक समताधिष्ठित लोकशाही मूल्यांचं भक्कम अधिष्ठान या जलशांना आहे. बाबासाहेबांच्या विचारापासून, या डॉक्टर आंबेडकर या दीपस्तंभापासून प्रेरणा घेऊन जन्मलेले हे जलसे दलित समाजरूपी मूक नायकाच्या भावभावनांचं दर्शन घडवतात. दलित मुक्तीचा इतिहास घडवणारे, समग्र मानव मुक्तीचा भीम पराक्रम करणारे डॉक्टर आंबेडकर हेच या जलसाचे ऊर्जा स्त्रोत आणि प्रेरणा स्त्रोत आहे. सर्व आंबेडकरी जलसाकार हे अस्पृश्योद्धाराच्या संग्रामामधले जणू लढवय्ये आहेत. बाबासाहेबांचं कार्य, कर्तृत्व, पराक्रम, जय, विजय या सर्व गोष्टी या जलशांची प्रेरणा आपल्याला सांगता येईल. आंबेडकरी जलसा म्हणजे काय हा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की जलसा हा जो वाङ्मय प्रकार आहे त्याची व्युत्पत्ती जी आहे ती म्हणजे गाणं बजावण्याची बैठक किंवा मैफिल किंवा सभा किंवा संमेलन या अर्थानं आपल्याला घेता येईल. सत्यशोधकीय जलशापासून प्रेरणा घेऊन जरी हे उदयाला आलेले असले तरी या सत्यशोधक जलशांनी संगीत जलशामधली रंजकता आणि निव्वळ संगीत प्रधान करमणूक हा पारंपरिक अर्थ नाकारला होता. या सत्यशोधक जलशांनी तत्कालीन बहुजन समाजाच्या स्थितीगतीचं, दुःखाचं, वेदनेचं, शोषणाचं, अवहेलनेचं वास्तव दर्शन घडवलं. धर्माच्या नावानं चाललेल्या अधर्माचं खंडन करून मानव मुक्तीचा आणि मानवाच्या अस्मितेचा उद्घोष केला. या सत्यशोधकी जलशांच्या केंद्रस्थानी महात्मा फुले यांच्या विचारांची, चळवळीची आणि सार्वजनिक सत्यधर्माच्या तत्वज्ञानाची बैठक होती. महात्मा फुले, कृष्णराव भालेकर, राजर्षी शाहू यांचे विचार आणि कार्य हाच सत्यशोधकी जलशांचा गाभा होता. सत्यशोधकी जलशांचीच एक विकसित अवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आंबेडकरी जलशांच्या रूपानं 1930 नंतर कार्यान्वित झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आदेश, संदेश, तत्वज्ञान, त्यांनी सुरू केलेली दलित मुक्तीची चळवळ यांना केंद्रस्थानी मानून आंबेडकरी जलसे उदयाला आले. या जलशांनी समाज प्रबोधन, समाज संघटन आणि समाजाच्या उन्नतीसाठी फार मोठं योगदान दिलेलं.
आंबेडकरी जलसा या संज्ञेच्या अनेक व्याख्या अभ्यासकांनी केलेल्या आहेत. आंबेडकरी जलसाकार भीमराव कर्डक हे आंबेडकरी जलसेची व्याख्या करताना म्हणतात, जलसा म्हणजे अस्पृश्यांच्या माणुसकी हक्कांचा साध्यांत इतिहास होय. बाबासाहेब आंबेडकर राजकीय बैठकीवरून जो बहुमोल उपदेश करीत, जो संदेश देत असत, त्या संदेशाचा आणि उपदेशाचा अनुवाद म्हणजे आंबेडकरी जलसा होय, असं भीमराव कर्डक म्हणतात. केशव सुका आहेर हे आंबेडकरी जलसेची व्याख्या करताना म्हणतात, म्हणजे जल, जल म्हणजे पाणी, म्हणजे जलसा याचा अर्थ पाण्यासारखा समान, सर्वसमावेशक, समतेच्या पातळीवर आणि समतेचा संदेश देणारा तो जलसा. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक अप्पासाहेब रणपिसे यांनी आंबेडकरी जलशाची सादरीकरणाच्या अंगानं एक व्याख्या केली. ते म्हणतात की प्रथम वाद्य, संगीत, बाजा हे झाल्यानंतर गण गवळणी ऐवजी प्रारंभी भीमवंदना म्हणून सरळ सोप्या भाषेमध्ये विनोदी विरोधाभासाची डूब घेऊन घरगुती जाणीवेतून समाज प्रबोधन करणारे, वात्रटपणा नसणारे नवतमाशे म्हणजे आंबेडकरी जलसे होत. तर गंगाधर पानतावणे म्हणून आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत, ते डॉक्टर गंगाधर पानतावणे जलसेची व्याख्या करताना म्हणतात, स्वातंत्र्य, प्रज्ञा, समता, न्याय आणि आत्मतेज या तत्वांनी अनुस्यूत असलेली आंबेडकरी मानसिकता म्हणजे आंबेडकरी शाहिरी होय. आता ही जरी आंबेडकरी शाहिरीबद्दल व्याख्या असली तरी ही जलशाबद्दल हीच व्याख्या लागू होती. जलसा ही तमाशाच्या अंगानं अभिव्यक्त होणारी लोकजागर कला आहे, असं डॉक्टर कृष्णा किरवल यांनी म्हटलेलं. शरणकुमार लिंबाळे म्हणतात, चळवळीची प्रेरणा घेऊन कार्यकर्त्या कलावंतांनी सादर केलेली लोककला म्हणजे जलसा. अशा वेगवेगळ्या व्याख्या या आंबेडकरी जलशांचा आपल्याला पाहायला मिळत. आंबेडकरी जलशांच्या या व्याख्यांचा जर आपण विचार केला तर या व्याख्यांमधून आपल्याला आंबेडकरी जलशाचे काही विशेष लक्षात येतात की अस्पृश्यांच्या माणुसकी हक्कांचा साध्यांत इतिहास म्हणजे जलसा, समतेचा संदेश देणारा जलसा, समाज प्रबोधन करणारा नवतमाशा म्हणजे जलसा, आंबेडकरी मानसिकतेचा कलारूप म्हणजे जलसा, लोकजागर कला, कलावंत कार्यकर्त्यांनी सादर केलेली लोककला, आंबेडकरी साहित्याची सांस्कृतिक धरोहर, या सगळ्या गोष्टी म्हणजे जलसा. आंबेडकरी जलशातील आशय आणि सादरीकरणाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आंबेडकरी जलसे म्हणजे दलित आत्ममुक्तीसाठी चालवलेल्या तत्कालीन आंबेडकरी चळवळीचे सम्यक दर्शन घडविणारे प्रहसनात्मक गीत संगीतमय लोकनाट्य. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य कर्तृत्वाचा विचार व तत्वज्ञानाचा आदेश आणि संदेशांचा सुलभ अन्वयार्थ गीत संगीताद्वारे तमाशा सदृश लोकनाट्याविष्कारातून आंबेडकरी जलशांच्या माध्यमातून घडवला गेला. आंबेडकरी जलसे एका अर्थाने दलित बंधमुक्ततेच्या धर्मसंग्रामच आहे.
त्यांचा आकृतिबंध तमाशाचा आहे, परंतु या तमाशाच्या आकृतिबंधातून आंबेडकरी लढ्याचा जो सार होता तो सोप्या शब्दातून, लोकभाषेतून, गीत, संगीत, नाट्याद्वारे आणि म्हणून आंबेडकरवादाचं प्रतिरूप, त्याचा भावानुवाद म्हणजे आंबेडकरी जलसे, असं जलस्यांबद्दल म्हटलं गेलं. दलितांनी दलितांसाठी दलितांचे दलितत्व दूर व्हावे म्हणून सादर केलेलं प्रबोधनात्मक मुक्त लोकनाट्य म्हणजे आंबेडकरी जलसे, असंही जलस्यांबद्दल म्हटलं गेलं. या आंबेडकरी जलसेचं प्रयोजन किंवा त्याच्या निर्मिती मागचा हेतू जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की कोणतीही कला किंवा कोणतंही साहित्य हे निरुद्देश असू शकत नाही. तसं जलस्यांमागचा उद्देश सुद्धा एक निश्चित असा उद्देश. प्रत्येक युगामध्ये समाज सुधारक अनुयायांनी आपले विचार समकालीन जनसामान्यांना पटवून देण्यासाठी लोककलेसारख्या रंजक, सुलभ, नादलुब्ध माध्यमाचा आश्रय घेतल्याचा आपल्याला दिसून येतं. आंबेडकर अनुयायी जलसाकारांनी याच हेतून जलसा सुरू केला. अस्पृश्यतेच्या, वर्णव्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारे शस्त्र म्हणून हे जलसे निर्माण झाले. स्वसमाज बांधवांच्या आत्मोद्धार संग्रामाचे सर्वाधिक प्रभावी रूप किंवा सर्वाधिक प्रभावी साधन म्हणून आंबेडकरी कार्यकर्त्यांना जलसा हेच माध्यम सर्वात जवळचे वाटले. कारण तत्कालीन दलित समाजामध्ये निरक्षरतेचं प्रमाण प्रचंड होतं. लोक वृत्तपत्र वाचू शकत नव्हते आणि या अज्ञपणामुळे दलित नेत्यांची भाषणं, सभा, मिटिंगातील आशय त्यांना समजू शकत नव्हता. अशा वेळी अस्पृश्य समाजात परंपरेनं चालत आलेला तमाशा हेच सुलभ आणि नादलुब्ध साधन त्यांना जवळचं होतं. आणि म्हणून पारंपरिक तमाशाच्या आकृतिबंधामध्ये आंबेडकरी चळवळीचा आशय ओतून दलित कलावंतांनी सत्यशोधकी जलशांच्या धर्तीवर आंबेडकरी जलसे निर्माण केले. शेकडो वर्षांपासून माणूस म्हणून सुद्धा वंचित केल्या गेलेल्या अस्पृश्य समाजाला जागृत करणे, त्यांचे उद्बोधन आणि प्रबोधन करणे, त्यांचा स्वत्व आणि स्वाभिमान जागा करणे हे जलसाकारांनी आपले जीवित कार्य मानले. आणि म्हणूनच लोकशिक्षण, लोकप्रबोधन, लोकसंघटन, लोकजागृती आणि लोककल्याण हे आंबेडकरी जलशांचे मुख्य प्रयोजन होते. तमाशा या लोकधर्मीय नाट्याविष्काराचे सामाजिक अपील करण्याचे प्रचंड सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि त्यांच्या कलावंत कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. जलशांचे प्रभाव सामर्थ्य लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकर यांनी भीमराव कर्डक आणि मंडळींचा जलसा पाहून की माझ्या 10 सभा आणि मिटिंगा आणि कर्डक आणि मंडळीचा एक जलसा सारखे. म्हणजे मी ज्या 10 सभांमधून मिटिंगांमधून जे तुम्हाला सांगेल त्यातून तुम्हाला जेवढं कळेल तेवढं भीमराव कर्डक आणि मंडळींच्या एका जलस्यातून तुम्हाला सगळं समजून जाईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भीमराव कर्डकांच्या जलशांबद्दल म्हटलेलं. कर्डकांनी अनेक ठिकाणी आपले जलसे सादर केले. पददलित समाजाच्या उद्धारासाठी अस्पृश्यता निवारणाची चळवळ करत असताना सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक हक्क प्राप्तीचे क्षेत्रात जी अस्पृश्यता वावरत होती ती सुधारण्यासाठी आम्ही जलशांची निर्मिती केलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. असं प्रयोजन त्यांनी स्पष्ट केलेलं.
समस्त दलितांना संघटित करून आंबेडकरी चळवळीच्या मध्यवर्ती प्रवाहामध्ये त्या सर्व दलितांना आणणे, त्यांची अस्मिता जागी करून वर्तन परिवर्तन घडवणे, त्यांना त्यांच्या माणूसपणाचे हक्क प्राप्त करून देणे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय या लोकशाही मूल्य व्यवस्थेमध्ये दलितांना सन्मानाने जगता यावे यास्तव त्याचे सम्यक उद्बोधन करणे हेच या जलसा चळवळी मागील मुख्य प्रयोजन होते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आंबेडकरी जलस्यांची निर्मिती झाली. आंबेडकरी जलस्यांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर समाजातील ज्या अनिष्ट धार्मिक रूढी परंपरा नष्ट करून समाजातील उच्च नीच भेदभाव संपुष्टात यावा हा प्रमुख विचार घेऊन या संगीत जलस्यांची निर्मिती झाली. यावेळी अस्पृश्य समाजातील अनेक कलावंतांनी तमाशा सोडून अशा प्रकारच्या संगीत जलस्यांची सुरुवात केली व समाज प्रबोधनासाठी आपलं पुढील आयुष्य वेचलं. भाऊ फक्कड सारख्या शाहिरांनी तर आपल्या तमाशामधून समाज प्रबोधन करण्याचा मार्ग निवडला. सत्यशोधकी जलशांपासून प्रेरणा घेतल्यामुळे सादरीकरणाचं स्वरूपही तसंच होतं. यामध्ये तमाशातील गण गवळणीला फाटा देऊन समाज प्रबोधनात्मक विषय घेऊन तो नाट्य रूपाने सादर केला जात होता. या जलशांनी दलित लेखक विचारवंत कलावंतांच्या 3 पिढ्या घडवल्या. पहिली पिढी 1880 ते 1930, दुसरी पिढी 1930 ते 1945 आणि तिसरी पिढी 1945 नंतरचे सगळे कार्यकर्ते. अशा पद्धतीने जलसा हा जो आंबेडकरी जलसा हा जो लोकरंगभूमीवरचा कला प्रकार आहे तो सुरू झाला आणि समाजाला प्रबोधनाचं एक मोठं हत्यार, एक शस्त्र गवसलं. पहिला आंबेडकरी जलसा जो सुरू झाला तो काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या दरम्यान ज्या घटना घडल्या त्याच्या पुढच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा व विचाराचा संपूर्ण प्रसार व प्रचार करण्यासाठी, अनिष्ट रूढींना पायबंद घालण्यासाठी, अस्पृश्य समाजात प्रचलित असलेल्या घाणेरड्या चालीरीती बंद करण्यासाठी पहिला आंबेडकरी जलसा लिहिला गेला, पुढे आणला गेला. अशा पद्धतीने जलसा या आंबेडकरी जलसा या एका महत्वाच्या लोकरंग भूमीवरच्या लोककला प्रकाराबद्दल आपण आज माहिती घेतली. यानंतरच्या तासाला आपण पुढच्या प्रकरणाकडे वळूया.